शबरीमाता जे आदिवासी तर आज आपण आलेलो आहोत साखर आयुक्त यांना भेटण्यासाठी. आपण पुणे या ठिकाणी आपण आपलं या ठिकाणी आपलं ऊसतोडी कामगार महामंडळ या ठिकाणी आहे, तर त्यांना आपण आयुक्ताला आता समाज कल्याण या ठिकाणी भेटून त्यांची आता पोचवणी घेतलेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता का की आपल्या आदिवासी ऊसतोडी कामगार आहेत, पण त्यांना माहिती नाही की त्यांच्यासाठी सरकारने काय काय करून ठेवलेलं आहे. म्हणून या ठिकाणी आम्ही आज पुण्यात आपण या ठिकाणी आलेलो आहोत का की आपल्या आदिवासी बांधवांसाठी कोणी फिरत नाही, पण आम्ही आज या ठिकाणी पुण्यात येऊन आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे. तर असेच कामं पुढे चालू राहतील. जय शबरीमाता जय आदिवासी. जे आदिवासी भावानं आज आपण ऊसतोडी कामगार असोसिएशनच्या वतीने दीपक बर्डे हे आज सामाजिक कल्याण आयुक्त यांच्याशी चर्चा करताना ऊसतोड कामगारांच्या अडचणी, समस्या व ठेकेदारांची जी पिळवणूक आहे, होणारी पिळवणूक आहे त्याविषयी चर्चा करण्यात आली. लवकरच ते पुढील कारवाई करून आपल्या आदिवासी ऊसतोड जे कामगार आहे त्यांच्यासाठी न्याय हक्कासाठी व मुलांच्या शिक्षणासाठी व वैद्यकीय सुविधा लवकरच मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील व या शबरीमाता असोसिएशन संघटनेला लवकरच मान्यता भेटून या कामगारांची नोंदणी करण्यासाठी परवानगीसाठी आपण दिलेली आहे. लवकरच या आयुक्त साहेबांनी लवकर तात्काळ ती परवानगी देऊन आम्हाला त्या ऊसतोडी कामगारांची नोंदणी करून त्यांना कुटुंबाचा लाभ भेटला पाहिजे, शासनाच्या योजना पोहोचल्या पाहिजे यासाठी केलेलं आहे. तर सर्वांनी या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. आणि या दीपक भाऊ यांच्या वतीनं तर आपण आपल्या ऊसतोडी कामगारांसाठी यंदा काहीतरी आपण करणार आहोत, तर त्याच्यामुळं तुम्ही स्वतःच्या नोंदणी करून आपल्या ग्रामपंचायतला जावं एवढी नम्र विनंती करतो. जे आदिवासी जे एकलव्य जय शबरीमाता.